कोकणातून जर तुम्ही पनवेलच्या दिशेने येत असाल तर कर्नाळा किल्ल्याजवळ किंवा आपण त्याला कर्नाळा बर्ड सँच्युरियस प्लेस असंही म्हणू शकतो, ते येण्याच्या 5 मिनटं अगोदरच सुंदर असं रेस्टॉरंट आहे पहा, पॅन्ट्री या नावाने. गो ग्रीन असं या रेस्टॉरंटचा लोगो आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळीकडे निसर्ग निसर्ग आणि निसर्ग. आणि ही अवतीभोवतीची जी हिरवळ आहे ती अजिबात नॅचरल नाही, तर ती मानवनिर्मित आहे. तुम्ही पाहू शकता त्या रेस्टॉरंटच्या छतावर सुद्धा सुंदर असं वारली पेंटिंग केलेलं आहे. जेवण आटपून जेव्हा आम्ही हात धुण्यासाठी वॉशरूममध्ये गेलो तेव्हा तर मी आश्चर्यचकितच झाले, कारण सगळीकडे कुंड्या इतक्या व्यवस्थितरित्या लावल्या गेल्या होत्या आणि त्यातील जी झाडं होती ती अगदी हिरवीगार. आणि तुम्ही पाहू शकता हे बाथरूम आहे आणि तिथे जे बेसिन आहे ते इतकं स्वच्छ आणि त्याच्या अवतीभोवती जी फुलं आली होती त्यांच्याच गार्डनमधली आणि फुलांचं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. म्हणजे मानवनिर्मित असंही काही होऊ शकतं याच्यावर खरंच माझा विश्वास बसला नाही. आणि एंट्री करतानाच वॉशरूमच्या वॉलवर पहा किती सुंदर असा पीस मला तिथे दिसला. हा डेकोरेटिव्ह पीस होता. मी खरंच मनात म्हटलं की केल्याने होत आहे रे, आधी केलेचं पाहिजे. तुम्ही हे जर बाथरूम पाहाल, इतकं सुंदर नीटनेटकं आणि सुस्वच्छ, मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणारच नाही. इथे तुम्ही ओव्हरनाईट राहूसुद्धा शकता, अशी सुद्धा व्यवस्था सोय केलेली आहे. इथे नर्सरीसुद्धा आहे, तुम्ही इथून झाडंसुद्धा विकत घेऊ शकता. याशिवाय इथे उगवलेली जी काही फळभाज्या आहेत किंवा पालेभाज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता, जे ऑर्गॅनिक आहेत. इथे फर्निचरसुद्धा विकलं जातं, जसे झोपाळे, बसायच्या अगदी वेगळ्याच अँटिक पीस असलेल्या खुर्च्यासुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. रेस्टॉरंटमधील जेवणसुद्धा अगदी चविष्ट होतं. प्रत्येकाने इथे एकदा तरी यावं. इतकी स्वच्छता आणि इतकी ग्रीनरी आहे अवतीभोवती की खरंच तुमचं मन प्रसन्न होईल. आणि जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाचं सांगून जाते, इथे जेव्हा मी जेवण झाल्यानंतर मेन्यू कार्ड पाहिलं तेव्हा त्याच्या पहिल्या पेजवरती असं लिहिलं होतं की तुम्ही तुमचा मोबाईल डेस्कवरती, म्हणजे जिथे आपण एंट्री केलेली आहे मॅनेजरच्या डेस्कवरती आपण सबमिट करायचा, म्हणजे तुम्हाला रेस्टॉरंटच्या जेवणामध्ये 5% डिस्काउंट. खरं तर हे मी जेवणापूर्वी वाचायला हवं होतं, पण ऑर्डर मी नाही दिल्यामुळे ते माझ्याकडून वाचलं गेलं नाही. आणि खरंच प्रत्येकजण आजकाल जेवणाच्या वेळी मोबाईलमध्ये बिझी असतो आणि